तर नमस्कार, एनसीएनसी स्मार्ट कार्ड बद्दल मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये काही अपडेट दिल्या होत्या, परंतु एनसीएनसी स्मार्ट कार्ड आहे त्याच्यासाठी मी तुमच्या आज महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आलेलो आहे। त्याचबरोबर एनसीएनसी स्मार्ट कार्ड आहे ते नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड आहे। ते नॅशनल कॉमन मोबिलिटी जे कार्ड आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला आज महत्त्वपूर्ण अपडेट देणार असून हे कार्ड कधीपासून अनिवार्य सर्वांनाच केलेले आहे। त्याचबरोबर ह्या कार्डमध्ये मागील काही चेंजेस करण्यात आले होते। त्याचबरोबर हे जे बॅलन्स टाकायचं म्हणजे तुम्हाला रिचार्ज पे करायचं अधिकृत पोर्टल देखील तयार झालेलं नव्हतं, ते सध्या देखील महाराष्ट्र शासनाने म्हणजे एसटी महामंडळाच्या डेपोनी या सर्वच गोष्टी रेडी केलेल्या आहेत। त्याचबरोबर एनसीएनसी स्मार्ट कार्ड आहे 1 ऑगस्ट 2026 पासून सर्वच महाराष्ट्रातील प्रवाशांना अनिवार्य केलेलं आहे। ही महत्त्वपूर्ण आणि गुड न्यूज आहे, आताची ताजी न्यूज आहे। बघा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनो व महाराष्ट्रातले जे प्रवासी असतील किंवा महाराष्ट्रातले सर्वच महाराष्ट्र असेल जे एसटी महामंडळाच्या डेपोमधून म्हणजे एसटी महामंडळाने प्रवास करतात एसटी बसने, त्याचबरोबर तुम्हाला सांगतो की जे वयोवृद्ध आहेत त्यांच्यासाठी देखील हे एनसीएनसी स्मार्ट कार्ड मध्ये फ्री पास दिलेला आहे। त्याचबरोबर ज्यांचे एज आहे 18 पासून जास्त किंवा जे कॉलेज कुमार आहेत किंवा शालेय विद्यार्थी आहेत ह्यांना देखील या एनसीएनसी स्मार्ट कार्ड आहे त्यांना महत्त्वपूर्ण लाभ घ्यायचा आहे। बघा, ज्यांनी फॉर्म केलेला आहे सबमिट त्यांनी एसटी महामंडळाच्या डेपोमध्ये जायचं आहे। एसटी महामंडळाच्या डेपोमध्ये जाऊन तुम्ही फॉर्म फिलअप करून 199 रुपये देऊन तुम्हाला फॉर्म फिलअप केल्याच्या नंतर 1 महिन्यात तुम्हाला तुमचे एनसीएनसी स्मार्ट कार्ड पोस्टाद्वारे तुमच्या घरी येईल। तर ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे की 1 ऑगस्ट 2026 पासून हे एनसीएनसी स्मार्ट कार्ड आहे जे एसटी महामंडळाने म्हणजे लाल परीने जे प्रवासी प्रवास करतील त्यांच्यासाठी ही बंधनकारक केलेले आहे। एनसीएनसी स्मार्ट कार्डशी लागणारे डॉक्युमेंट जे आहेत ते मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, मी लिंक देखील देतो मागील व्हिडिओची। परंतु एनसीएनसी स्मार्ट कार्ड काढायला जास्त पैसे नाहीत लागणार। जर ज्या प्रवाशांकडे जुने एनसीएनसी स्मार्ट कार्ड आहे त्यांना तर फक्त 149 रुपयांमध्येच हे नवं स्मार्ट कार्ड दिले जाणार आहे। महाराष्ट्रातील सर्वच प्रवाशांना आता एनसीएनसी स्मार्ट कार्ड हे तुम्हाला बंधनकारक करण्यात आलेलं आहे। 1 ऑगस्ट 2026 पासून सर्वांनाच अनिवार्य करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर ही कागद म्हणजे हे जे एनसीएनसी स्मार्ट कार्ड आहे हे तुम्हाला 4 ते 5 ठिकाणी वापरता येणार आहे। त्याचबरोबर प्रथमतः एसटी बसमध्ये, सेकंड म्हणजे तुम्हाला रेल्वेमध्ये देखील तुम्ही यूज करू शकता किंवा तुम्ही मेट्रोमध्ये देखील यूज करू शकता। बघा, ही महाराष्ट्र शासनाने एसटी महामंडळाने ही महत्त्वपूर्ण अपडेट दिलेली आहे। ही लवकरात लवकर जाऊन एनसीएनसी स्मार्ट कार्ड काढणे हे सर्वांनाच बंधनकारक आहे। जर ज्यांना कोणाला एनसीएनसी स्मार्ट कार्ड बद्दल काही गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर आपल्याला कमेंट देखील करायची आहे। त्यामध्ये काय काय डॉक्युमेंट लागतात मी देखील सांगतो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देतो। त्याचबरोबर 1 ऑगस्टला सर्वच महाराष्ट्रातील एसटी महामंडळाने जे प्रवास करतील त्यांच्यासाठी हे स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात आलेलं आहे। बघा, ज्येष्ठ नागरिक असतील त्याचबरोबर जे डेली प्रवास करत असतील त्यांच्यासाठी देखील महत्त्वपूर्ण अपडेट आहे। तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा झाला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करून ठेवायचं आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद।